त्याच्या माध्यमातून आज कार्यक्रम वर्षीचा दरवर्षी त्याचे ज्येष्ठ आजचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार तालुक्यातले अरविंदभाई सर्वच कसबे आणि आपण सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व स्वदेशीच्या आणि संमेलनात आलेले आमच्या गावात आपलं प्रथम मी स्वागत करतो. गेल्या 25 वर्ष सपोंडेच दीक्षित साहेबांची जयंती सादर करतात आणि गेल्या 13 वर्ष हे पुरस्कार आपल्याला देतात. खरं म्हणजे आपण इथे येत आहे आणि हा पुरस्कार म्हणजे मी आता अनुभवावर चर्चा करत होतो. अनुभव आपण काय घेत आहे अनुभव म्हणता आम्ही एक सर्टिफिकेट आणि एक चिन्ह एवढं एक पुरस्कार, परंतु हे काही नसलं तरी पुरस्कार आपल्याकरता इतका महत्वाचा आहे आणि आपण इतके डेडिकेटेड लोक आहेत. एवढ्या लांब जळगावने येतात, अमरावतीवरून येतात लोक, म्हणजे ह्या पुरस्काराचं महत्व खरं आपल्याला मिळालं. मला अभिमान आहे की माझ्या या टोक्याच्या गावाला की जे 4 तालुके 3 जिल्ह्याच्या सीमाचं गाव आहे त्या सगळे गुरुजीसारखा व्यक्ती स्वदेशीचं कोण असून नसून त्यांच्या बरोबर स्वदेशीचं जे मुवमेंट आहे ते नेहमी पुढे घेतात. त्यांच्या प्रयत्नातच आम्हाला दीक्षित साहेबांची अरविंदभाई भेट व्हायची इथंच ह्याच मंडपात आम्हाला योग आला आणि मला वाटते दीक्षित साहेब सर इथं मुक्काम पण केला आज 2 दिवस. हो, आणि स्वदेशी काय तेव्हापासून खरं काय, परंतु खरं स्वदेशी काय लोकांना कोविड जेव्हा सुरू झालं तेव्हा खरंच स्वदेशी मुवमेंट आणि स्वदेशी गोष्टी काय त्या कोविडच्या काळात. कोविडच्या काळात आपण परत आपल्या मूळ ह्याच्यात गेलो. मूळ ह्याच्यात पूर्वीसारखं आपण जेव्हा घरात येतो तेव्हा चप्पल बाहेर ठेवून हातपाय धुवूनच आपण घरात यायचो, ते आपण सर्व विसरलो होतो. आपण डायरेक्ट घरात, मला आठवते आम्ही लहान असताना की जे वडीलधारी बाहेर घालायचे कोट असला तर बाहेरच टांगायचे आणि मग घरात यायचे, ते सगळं आपण विसरून गेलो होतो. परंतु कोविडने आपल्याला पूर्वीची संस्कृती आणि पूर्वीचं आपली पद्धती आपल्याला आठवण करून दिली आणि आपण ते अंमलात आणायला लागलो. बाहेर गेलो तर बाहेर कपडे बाहेर जातात, परंतु ते भीतीनं आपण अंमलात आणलं होतं. पण माझं म्हणणं आहे की हे कायमच आपल्या अंमलात आणि जे आपली वस्तू आहे जे मूळचे आपले, म्हणजे पूर्वी खपली आपण की आपल्याकडे काम करणारे गरीब माणसांकरता आपण खपली लावायचो. आज आपण स्वतः खपली खातो आणि खपलीचा रेट गव्हापेक्षा 5 पटी जास्त आहे. म्हणजे मूळ परत आपण त्या दिशेला जायला लागलो. आणि जे मॅकडॉनल्ड सारखे बर्गर सारखे आपले जे पिढी खाती थम्सअप सारखे गोष्टी जे आपण सहज पितो त्याचे इतकं दुष्परिणाम आहे की असे कित्येक घटना आहेत की जे लहान मुलं नुसतं घरी आल्या फ्रीज उघडून थम्सअप प्यायचं तर त्यांच्यावर औषधाचा परिणाम पण होतो. इतकी थम्सअपची गोष्ट आहे. एक थोडंसं थम्सअप तुम्ही जर प्यायलं त्यात जवळजवळ 8 ते 20 चमचे साखर असते. आज जर आपली साखर आपण जे महाराष्ट्रात म्हणतोय की तुम्ही स्वतः घरचे खर्च करता, माझा अंदाज आहे की नुसतं 20% साखर वापरताय, 80% साखर कंझ्युमर गुड्स करता वापरले जातात आणि हे ते या थम्सअप या कंपनी करता, मिठाई करता आणि बाकीचे आपण स्वतः होऊन हे फार कमी वापरतोय. आणि म्हणून ज्या स्वदेशीच्या ह्याच्यात आपण जातो, आपण ही गोष्टी घ्यायच्या नाहीत, अंमलात करायच्या नाही, हे आपल्या प्रपंचाकरता पण चांगलं आहे, आपल्या आरोग्याकरता पण चांगलं आहे. आणि आरोग्य असलं तरच मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी अरविंदभाई आणि सपोंडे गुरुजींना मी शुभेच्छा देतो. आपण हे स्वदेशीचे जे मुवमेंट आहे हे कायमच चालू ठेवा असं मी काळेश्वरच्या मंदिरच्या पुढं काळेश्वरची चरणी प्रार्थना करून हीच सद्बुद्धी आपल्याला द्यावं आणि आपली संस्कृती आणि स्वदेशी म्हणजे हिंदुत्वाची संस्कृती आपण कायम चालू ठेवावी एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.